नमस्कार, N24 जिंतूर न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। मी रहीम शेख। पाहूया आजच्या ताज्या बातम्या। राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक बाळू भांबळे यांचे जिंतूर तहसील कार्यालय समोर उपोषण। जिंतूर हद्दीतील खेडेगावातील लाईटची लोड सेटिंग कमी करणे तसेच जिंतूर शहरातील वारंवार लाईट जात असल्यामुळे डीपीचे मेंटेनन्स खंब्याचे तार लोंबकाळलेले ओढून घेणे, जिंतूर शहरांमध्ये वाढीव झालेले नगर यामध्ये डीपी बसवणे, यासाठी MSEBला निवेदन देऊन सुद्धा अंमलबजावणी होत नसल्याने आज 14 ऑगस्ट 2026 रोजी बाळू भांबळे व इतर कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालय समोर उपोषण केले आहे। त्यांनी असेही सांगितले की आमचे मागण्या पूर्ण नाही झाल्या तर आमचे उपोषण सुरूच ठेवणार, असे ते म्हणाले। रहीम शेख यांची रिपोर्ट पाहूया आपण त्यांची खास मुलाखत। मागण्या आहेत आणि कोणत्या मागण्या मागितल्या त्यांनी। मागील 1 वर्षापासून जिंतूर ग्रामीणमधील व जिंतूर शहरामधील लाईटचा प्रश्न हा खूप गंभीर झालेला आहे। आम्ही मागील 3 महिन्यापासून MSEB ऑफिसला शहरातील लाईटबद्दल जी वारंवार खंडित होते ती सुरळीत करावं म्हणून आम्ही निवेदन दिले होते। व त्यामध्ये आमच्या प्रमुख मागण्या अशा होत्या की शहरामध्ये भरपूर परिसर हा भाग वाढला आहे, पण डिप्या ह्या तेवढ्याच आहेत। नवीन डिप्या मंजुरी करणे, सदरीच्या डिप्या सध्या आहेत त्यांचं मेंटेनन्स करणं, त्या तारा लोंबल्या आहेत त्या सरळ करणं आणि त्या किटकॅट बॉक्स आहेत त्याची दुरुस्ती करणं, त्या मागण्या आम्ही 3 महिन्यापूर्वी त्यांना केल्या होत्या। आणि याच्या अगोदरसुद्धा मागील 10 दिवसामध्ये त्या मागण्यासाठी पुन्हा एक निवेदन दिलं होतं की सदरील मागण्या ह्या तुम्ही जर 10 दिवसात आमच्या पूर्ण नाही केल्या तर आम्ही आमर उपोषणाला बसू। त्या मागण्या आपण बघितला असाल, शहरामध्ये फ्यूज कॉलचा एक फोन आहे तो सतत बंद असतो। मग तो फोन हा शोभेची वस्तू आहे का, हे सुद्धा आम्ही अधिकाऱ्याला विचारलं। बाबा तुम्ही जर सतत फोन चालू ठेवला तर आम्हाला येणाऱ्या लोकांना समस्याचं निराकरण करता येईल ना, पण त्या नेहमी MSEB ऑफिसचा फोन हा बंद असतो। दुसरा विषय म्हणजे बऱ्याच लोकांच्या घरी प्लॉट असेल, विठ्ठल नगर असेल, राममंदिर परिसर असेल, आजम असेल, जमजम असेल, निवृत्ती मोहल्ला असेल, ईदगा परिसर असेल, संभाजीनगर असेल, बऱ्याच शहरातील भागात त्या अशा लाईटबद्दल तक्रारी आल्या की दिवसातून 10 ते 15 वेळेस शहरातील लाईट जात आहे। याला जिम्मेदार कोण आहे? हे MSEBच्या अधिकाऱ्याचं काम आहे। संबंधित अधिकारी गिरी यांना आम्ही वारंवार निवेदन देऊन सांगितले की बाबा सतत लाईट ही गेली न पाहिजे, तरी पण त्याची दखल न घेतल्यामुळं ही आम्हाला उपोषणाला बसण्याची वेळ आली आहे। आणि बिलसुद्धा ज्या माणसाची बिल समजा 2 रूमचं बिल आहे, कमीत कमी बिल किती यायला पाहिजे, 1000 किंवा 500 रुपये, तर बिल ते 20-20 हजार 25-25 हजार रुपये बिल आवाजची बावा हे बिल येत आहे। यालासुद्धा MSEB ऑफिस जिम्मेदार आहे। या सर्व समस्या घेऊन लोकांना आमच्याकडे तक्रारी केल्या, त्यामुळे रविभैया नागरे आणि मी आमचे सहकारी इथे उपोषणाला बसतो। जो पूर्ण मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आमचं उपोषण चालूच राहणार।